कुठल्याही प्रकारचा निधी येत नाही म्हणून आम्ही ही योजना बंद करत आहोत। म्हणून तुम्ही खाली आणि वर जर भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी दिलं तर तुमचे प्रश्न 100% त्या ठिकाणी मिटणार आहेत ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। तुम्ही 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही टीव्हीवरती न्यूज चॅनलवरती पेपरमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिलं असेल की ज्यावेळेस परत महायुतीचं सरकार येईल त्यावेळेस शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्याची जबाबदारी आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे। आणि ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय आदरणीय अजितदादा आणि आदरणीय शिंदे साहेबांना विचारात घेऊन घेतलेला असतो। म्हणून शेतकऱ्यांचे दिवस आता चांगलेले आलेले आहेत। म्हणून या पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठलाही विचार करू नका। पाठीमागे जे झालं ते विषय सोडून द्या। परंतु आता पारनेर तालुक्यामध्ये ज्यांनी एक स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व दाते सर म्हणून आपल्याला उमेदवार लाभलेले आहेत, या 20 तारखेला सर्वांनी मतदानाला तर जायचंय, परंतु मतदानाला गेल्यानंतर दाते साहेब सरांचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळाच्या पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने एक पारनेर तालुक्याचा विकासात्मक दृष्टिकोन असणारा माणूस आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। आणि तुम्ही 100% त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।